व्हिडिओ जर बघत असाल अधूनमधून माझे तर मी रोज लाईव्हला येते, कमीत कमी एक दिवस आड तरी येते. जॉईन होत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणखीन काय सांगू. बरं घ्या बरं एक उखाणा घे, बरं घ्या बरं एक उखाणा असं म्हण की. अरे देवा उखाणा. त्या दिवशी घेतला होता, एकादशी दिवशी घेतला होता उखाणा. अहो म्हणा, अहो अहो म्हणल्यावर एक सांगत्या. आम्ही जर कुठं चार चौघात गेलो पाहुण्या रावळ्यात, हा म्हणजे अनोळखी, आमच्या तर फॅमिलीत माहिती आहे म्हणजे माझ्या इकडे यांच्या इकडे मी संतोष म्हणून बोलते म्हणून, पण एकदम अनोळखी नवीन शहरात गेले, चुकून अहो अहो म्हणले का म्हणजे कळत नाही आहो म्हणले, संतोष म्हणले की बरोबर बघणार, कारण सवय लागली ना त्या गोष्टीची. कालच लातूरहून आले ताई मी. वा सगळे लातूरला जाऊन आले तर आम्हीच बसलो इथं. बरं बरं, मग कसं वाटलं लातूरला जाऊन? लय लवकर जाऊन आलो, 1-2 दिवसातच. तुमचं झालं की दाजींना पण घ्यायला सांगा. चिंटू आज नाही उद्या घेऊ, प्रॅक्टिस करून लांब कमीत कमी 10 मिनिटाचं नाव असं बनवते. त्यांचं माहीत नाही, मी तर घेते. बरं संतोषला आजच घ्यायला सांगते. संतोष नाव घे बरं. हां थांब म्हण. ओ संतोष आणायचं ताई. ओ संतोष. बघा बघत पण नाही. संतोष बघितला. हां व्हिडिओला लाईक करा, नवे असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मला पुढे घेऊन चला. मी तुम्हाला पुढे घेऊन जाते नंतर. बाय ताई. बरं बरं बाय बाय. लय लवकर जाते पण तुम्ही बरोबर माझे व्हिडिओ बघून कमेंट करता. कालपासून आले नाहीत पण तुम्हीच गेलते गावाला, समजू शकते मी. जेवढा आम्हाला सपोर्ट करताय तीच खूप मोठी गोष्ट आहे. बाय बाय, गुड नाईट, झोपा, काळजी घ्या. संतोष हे फारुख भाई आहेत का, हे पण वॉटरप्रूफिंगचंच काम करतात पुण्यामध्ये. त्याने एके दिवशी मला विचाराल ती किती स्क्वेअर फूट न करतात म्हणून. कवी सोप्यावर बसून उखाणा बनवत आहे वाटतं. होय संतोष, तुला चिंटू का म्हणलेलं माहिती आहे का? कवी सोप्यावर बसून नाही झोपून म्हण, झोपलेले. कवी सोप्यावर बसून उखाणा बनवत आहे वाटतं म्हण. मी पण पुण्यात आलो आहे. बापरे, लय पण तुम्ही पुण्याला आलेत का? आम्ही 2-4 दिवसाखाली चालू जाऊन म्हणले ना कार्यक्रमाला आलो होतो म्हणून. पण मी पुण्याला राहत नाही का, मी मुंबईला राहते, ठाणेजवळ भिवंडीला. विशाल गेला का? डॉक्टर गेले का? म्हणजे ते व्हिडिओ चालते पण व्हिडिओचे पैसे नाही भेटत, पण मी व्हिडिओच उडवून टाकते. मग चालू द्यायला पाहिजे. मी आहे ना, आहे काय? जेवण झाले का नाही तुमची सर्वांची? बरं पहिलं तर सांगा मला. सर्वांनी अगोदर आहे ना पोट भरून जेवण, निवांत रिलॅक्स होऊन निवांत लाईव्हला येत जा. आमच्या चक्रात तुम्ही उपाशी नका बसत जाऊ. माझं एकदा कन्फ्युजन काय झालं माहिती आहे का? तिथं 1.13 असं आलं. मी काय समजले, अरे म्हणजे 120 मिनिटं झालीत काय की, म्हणजे 2 तास झालेत म्हणून मी लाईव्ह बंद केले. नंतर मला कळालं की 1 तास 13 मिनिट झालेत म्हणून. आता तेच कन्फ्युजन झालं. मी म्हणाले 1 तास 120 मिनिट होत आलेत काय की बंद करायला पाहिजे. आत्ताच विचार काय, आत्ता तर 1 तास बी व्हायला नव्हता, लगेच झाला का? काय म्हणते? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे.
माझे